या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. अल्पसंख्याक समुदायासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना कार्यरत असून त्यांचा लाभ घेऊन समुदायाने स्वतःच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं. जिल्हा नियोजन विभाग व जिल्हा अल्पसंख्याक कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं महाराणी ताराबाई सभागृहात आयोजित अल्पसंख्याक हक्क दिन कार्यालयात ते बोलत होते. अल्पसंख्याक युवकांनी शासकीय सेवेत येण्यासाठी प्रयत्न करावे, तसेच आधुनिक शिक्षणाच्या संधी लक्षात घेता मदरशांमध्ये इंग्रजी शिक्षणाचा वापर वाढावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अल्पसंख्याक समुदायाला मुख्य सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे असंही त्यांनी सांगितलं. यावेळी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, शिक्षण, कृषी व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अल्पसंख्याकांसाठी उपलब्ध विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अल्पसंख्याक हक्क समितीत अशासकीय सदस्यांची नेमणूक, गरजू विद्यार्थ्यांना वाढीव शैक्षणिक कर्ज व जिल्हाधिकारी कार्यालयात नियमित बैठका घेण्याची मागणी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सामाजिक समतोल राखणे हे प्रशासनाचं प्राधान्य राहील असं स्पष्ट केलं. कार्यक्रमास अधिकारी, विद्यार्थी व अल्पसंख्याक समुदायातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.